याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट्स म्हणून एखादा थ्योरेटिकल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, नाहीतर मग याच्यावरती कंपल्सरी तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाईल. ठीक आहे, तर 12 मार्कांसाठी तुम्हाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. हे टॉपिक व्यवस्थित कव्हर करा आणि काही सिंपल टॉपिक आहे, काही जास्त काही टॉपिक नाहीये. तर आधी समजून घ्या व्हॅल्युएशन ऑफ गुडविल म्हणजे काय. तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, गुडविल म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. गुडविलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, नावलौकिक. गुडविल म्हणजे काय, नावलौकिक. ठीक आहे, आता गुडविल ही काय, इनटँजिबल ऍसेट्स, एक अदृश्य मालमत्ता आहे. ही ऍसेट्स आपल्याला दिसत नाही, आपण स्पर्श करू शकत नाही, पण ऍसेट्स आहे कारण की तिला व्हॅल्यू आहे. बरोबर, बघा गुडविल इज अन इनटँजिबल ऍसेट्स. गुडविल इज अन इनटँजिबल ऍसेट्स. गुडविल एक अदृश्य मालमत्ता आहे. that represent the monetary value of business reputation. that represent monetary value of business reputation. म्हणजे आपल्या व्यवसायाचं जे रेप्युटेशन आहे त्या रेप्युटेशनला ते काय करतं, रिप्रेझेंट करतं. म्हणजे मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ रेप्युटेशन इज नोन ॲज गुडविल असंही म्हटलं तरी चालेल. द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन इज नोन ॲज गुडविल. इट कॅनॉट बी सीन बट इट गेट व्हॅल्यू व्हेन बिझनेस इज प्रॉफिटेबल. गुडविल आपल्याला दिसत नाही, पण गुडविलला काय असते, व्हॅल्यू असते. ठीक आहे, ability to earn profit above normal rate in the industries. म्हणजे सर्वसाधारण प्रॉफिट पेक्षा जास्त प्रॉफिट मिळवण्याची जी ॲबिलिटी असते कंपनीची त्याला आपण काय म्हणतो, गुडविल असं म्हणू शकतो. while it can be seen, it cannot be seen or touched. की गुडविल ही इंटँजिबल ऍसेट्स आहे. या ऍसेट्सला आपण पाहू शकत नाही किंवा या ऍसेट्सला आपण टच करू शकत नाही. बाकीचा जर इतर ऍसेट्स असतात, जसं फर्निचर आहे, फर्निचरला आपण पाहू शकतो, त्याला टच करू शकतो, तसं गुडविल नाही. गुडविल ही काय आहे, इनटँजिबल ऍसेट्स आहे. इट हॅज सिग्निफिकंट व्हॅल्यू ड्यूरिंग बिझनेस ॲक्विजिशन और स्ट्रक्चरल चेंजेस सच ॲज ऍडमिशन और रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर्स. आता गुडविल काय असते माहिती का, गुडविल काही चेंजेस होत असते. आता गुडविलची व्हॅल्यू केव्हा चेंज होते, जेव्हा आपण बिझनेस मध्ये एखाद्या नवीन भागधारकाला प्रवेश देतो, ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर्स, किंवा व्यवसायातून एखादा भागधारक रिटायर होतो. ठीक आहे, किंवा डेथ ऑफ पार्टनर्स, या कंडिशन मध्ये गुडविलची व्हॅल्यू काय होत असते, चेंज होत असते. मग गुडविलवर परिणाम करणारे घटक कोणते, अफेक्टिंग फॅक्टर्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविलचा व्हॅल्युएशनला परिणाम करणारे घटक, त्याच्यापैकी पहिलं फॅक्टर्स काय आहे, लोकेशन. म्हणजे व्यवसायाची जागा. समजा लोकेशन खूप चांगल्या जागेवर असेल, आपला बिझनेस एक चांगल्या लोकेशनवर असेल, तर त्याचं रेप्युटेशन जास्त असतं, कारण की त्या ठिकाणी कस्टमर्स इझिली अवेलेबल होतात, सेल जास्त होतो, प्रॉफिट जास्त मिळतो. पण जर लोकेशन बरोबर नसेल तर त्या ठिकाणी कस्टमर इझिली अवेलेबल होत नाही किंवा सेल पाहिजे तेवढा होत नाही, त्यामुळे प्रॉफिट देखील कमी होतो. तर जितका प्रॉफिट जास्त तेवढं बिझनेसची गुडविल काय असते, जास्त असते. म्हणजे लोकेशन हा एक फॅक्टर्स गुडविलला काय करतो, अफेक्ट करतो. गुडविलचा व्हॅल्यूवर परिणाम करणारा पहिला घटक म्हणजे काय, लोकेशन. त्याच्यानंतर दुसरा घटक दिला आहे मॅनेजमेंट इफिशियन्सी, की त्या कंपनीमध्ये काम करणारी जी मॅनेजमेंट आहे त्यांची कार्यक्षमता काय, त्यांची इफिशियन्सी काय. समजा एक्सपिरियन्स लीडरशिप दॅट ड्राइव्ह हायर प्रोडक्टिव्हिटी बूस्ट व्हॅल्यू. जर मॅनेजमेंट खूप इफिशियंट असेल, मॅनेजमेंट खूप चांगलं असेल, तर कंपनी खूप चांगल्या पद्धतीने रन करेल, कंपनीचं सेल्स वाढेल, टर्नओव्हर वाढेल, आणि कंपनीचं टर्नओव्हर वाढला तर ऑटोमॅटिक कंपनीची गुडविल पण काय होत जाते, प्रॉफिट वाढतो, म्हणजे गुडविल कंपनीची वाढत जाते. तर मॅनेजमेंट इफिशियन्सी. नंतर दिले मार्केट पोझिशन, मोनोपॉली राईट्स असेल, पेटंट्स असेल, किंवा लिमिटेड कॉम्पिटिशन लीड असेल, टू अश्युअर प्रॉफिट दॅट हायर गुडविल. दोन प्रकारचे मार्केट असतात, एक कॉम्पिटिटिव्ह मार्केट आणि दुसरं मोनोपॉली मार्केट. कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये प्रॉफिट मार्जिन कमी असतं आणि गुडविल सुद्धा कमी असते. पण मोनोपॉलीमध्ये, मक्तेदारी बाजारपेठेमध्ये, मोनोपॉली मार्केट्समध्ये मक्तेदारी असल्यामुळे त्या ठिकाणी कॉम्पिटिटर कोणी नसतो, त्याच्यामुळे हाय रेटला वस्तू विकल्या जातात आणि मार्केटला दुसरं कोणीच नसल्यामुळे इझिली त्या फर्मची आपल्याला कंपनीची गुडविल क्रिएट करणं सोपं जातं. म्हणजे मोनोपॉली असेल तर गुडविल इझिली क्रिएट होऊन जाते. ठीक आहे. आणि ब्रँड रेप्युटेशन. ब्रँड रेप्युटेशन, हाय कस्टमर लॉयल्टी अँड ब्रँड रेकग्नाइज अलाउड फॉर प्रीमियम प्राइसिंग. जर समजा ब्रँड असेल, फॉर एक्झाम्पल
तुम्ही चांगल्या ब्रँडचा मोबाईल घेता तर साहजिकच त्याला तुम्ही जास्त पेमेंट करता, बरोबर आहे. आता तुम्ही समजून घ्या, जर आपण एखादा चांगला मोबाईल घेतला, ब्रँडेड मोबाईल घेतला, तर त्याला आपण जी किंमत मोजून देतो ती पण जास्त मोजून देतो. ऍक्च्युली सगळ्या प्रकारचे मोबाईल सारखेच फंक्शन करतात, पण ब्रँडेड मोबाईलला आपण काय करतो, किंमत जास्त देतो. का जास्त देतो? कारण की त्या ब्रँडमुळे त्या कंपनीची काय झालेली असते, गुडविल क्रिएट झालेली असते. तर ब्रँड रेप्युटेशन हे सुद्धा महत्वाचं आहे. तर गुडविलवर परिणाम करणारे 4 घटक, एक लोकेशन, मॅनेजमेंट इफिशियन्सी, मार्केट पोझिशन आणि ब्रँड रेप्युटेशन, बरोबर. त्याच्यानंतर सिच्युएशन रिक्वायरिंग व्हॅल्युएशन किंवा नीड फॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. गुडविल व्हॅल्युएशन करण्याची वेळ केव्हा येते किंवा गुडविल केव्हा आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. आता तुम्ही म्हणाल गुडविल तर इंटँजिबल ऍसेट्स आहे, मग आता गुडविल जर इंटँजिबल ऍसेट्स आहे तर मग गुडविल व्हॅल्युएशनची गरज काय? पण नाही, गुडविल ही जरी इंटँजिबल ऍसेट्स असली तरी सुद्धा गुडविल व्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. केव्हा गरजेचं असतं? तर पार्टनरशिप फॉर्ममध्ये, भागीदारी संस्थेमध्ये, इन पार्टनरशिप ऑर्गनायझेशन, चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशियो, ऍडमिशन ऑफ अ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर और डेथ ऑफ अ पार्टनर्स. म्हणजे समजा जर पार्टनर्स मध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशियो चेंज होणार असेल किंवा एखाद्या नवीन भागधारकाला आपण बिझनेस मध्ये प्रवेश देत असेल, नवीन भागधारकाला आपण व्यवसायामध्ये ऍडमिट करतोय ऍज अ पार्टनर्स म्हणून, तर आधी 2 पार्टनर्स होते, आता तिसरा पार्टनर्स बिझनेस मध्ये येतोय, तर त्यावेळेस गुडविलचा इफेक्ट होईल. नंतर रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स, डेथ ऑफ पार्टनर्स, या केसेस मध्ये गुडविल कॅल्क्युलेशन करणं महत्वाचं आहे. म्हणजे पार्टनरशिपचा केस मध्ये काय काय लक्षात ठेवणार, जर पार्टनर्स प्रॉफिट शेअरिंग रेशियो चेंज होत असेल, ऍडमिशन ऑफ पार्टनर्स, रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स और डेथ ऑफ पार्टनर्स, या केसेस मध्ये तुम्हाला गुडविलचं व्हॅल्युएशन कंपल्सरी करावं लागतं. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये, सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे सिंगल ओनर बिझनेस, एकल व्यापारी संस्था ज्याला आपण म्हणतो. तर सोल प्रोप्रायटरशिप मध्ये व्हेन द बिझनेस इज सोल्ड और टू कन्वर्टेड इनटू पार्टनरशिप और कंपनी, जर सोल प्रोप्रायटरी कन्सर्न आपण पार्टनरशिप मध्ये कन्वर्ट केली किंवा लिमिटेड कंपनी मध्ये कन्वर्ट केली तर त्यावेळेस सुद्धा गुडविल व्हॅल्युएशनची गरज असते. ठीक आहे. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये जेव्हा आपण प्रोप्रायटरशिपचं कन्वर्शन पार्टनरशिप मध्ये करतो किंवा लिमिटेड कंपनीमध्ये करतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला गुडविल व्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. आणि तिसरं दिलेलं आहे जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे लिमिटेड कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी ड्यूरिंग मर्जर, अमलगमेशन or when shares are not publicly quoted and need valuation of tax purpose. आता लिमिटेड कंपनीमध्ये किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होऊन जाते, अमलगमेशन एकत्रीकरण असेल किंवा कन्व्हर्शन असेल, बरोबर. तर या केसेस मध्ये तुम्हाला गुडविल व्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग गुडविल व्हॅल्युएशन का गरजेचं आहे ते लक्षात ठेवा. ठीक आहे. गुडविल म्हणजे काय लक्षात आलं, the monetary value of reputation of business is known as goodwill. Goodwill is an intangible asset, it cannot be seen but it get value when business is profitable. जेव्हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे तेव्हाच गुडविल आहे. बिझनेस लॉस मध्ये असेल तर त्या बिझनेसचं गुडविल राहणार नाही. गुडविल अफेक्टिंग करणारे फॅक्टर्स कोणते, तर नंबर 1 लोकेशन. लोकेशन चांगलं असेल तर गुडविल ऑटोमॅटिकली इन्क्रीज होते. मॅनेजमेंट इफिशियन्सी, कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं असेल तर टर्नओव्हर वाढवता येतं, टर्नओव्हर वाढला प्रॉफिट जास्त मिळतो, एक ब्रँड नेम क्रिएट करता येतो, म्हणजे आपल्याला जास्त प्राइस घेता येते कस्टमर कडनं, म्हणजेच गुडविल एक प्रकारे अफेक्ट करते. मार्केट पोझिशन, मोनोपॉली पोझिशन एका कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये गुडविल कमी असते, पण मोनोपॉली पोझिशन मध्ये काय असेल, गुडविल जास्त असते. आणि ब्रँड रेप्युटेशन, तर ब्रँड सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे गुडविलवर परिणाम करण्यासाठी. ठीक आहे. तर फॅक्टर्स तुम्ही लक्षात ठेवायचे. गुडविल का कॅल्क्युलेट केली जाते, तर त्याच्यामध्ये पार्टनरशिप लक्षात ठेवा. पार्टनरशिप मध्ये प्रॉफिट रेशियो चेंज होत असेल, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ ऑफ पार्टनर्स असेल किंवा सोल प्रोप्रायटरशिप मध्ये आपण सोल प्रोप्रायटरशिपचं कन्वर्शन पार्टनरशिप मध्ये करतोय किंवा कंपनीमध्ये करतोय तर त्या केस मध्ये सुद्धा गुडविल व्हॅल्युएशन इम्पॉर्टंट आहे. किंवा जॉईंट स्टॉक कंपनी, मग जॉईंट स्टॉक कंपनीचा केस मध्ये मर्जर असेल, अमलगमेशन असेल, कन्व्हर्शन असेल, ऍब्सॉर्प्शन असेल, बरोबर. तर या केसेस मध्ये गुडविल कॅल्क्युलेशन करणं कंपल्सरी आहे किंवा गुडविल कॅल्क्युलेट आपल्याला करावं लागतं.
मग आता गुडविल कॅल्क्युलेशनचा मेथड्स कोणकोणत्या आहेत? तर गुडविल कॅल्क्युलेशन करण्यासाठी वेगवेगळ्या मेथडचा यूज केला जातो. त्याच्यामध्ये जो महत्वाचा मेथड आहे त्याच्यापैकी एक आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. बरोबर, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड या पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे. या ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये काय करायचंय तुम्हाला? दिस इज द सिम्पलेस्ट अप्रोच टिपिकली यूज व्हेन प्रॉफिट्स आर रिलेटिव्हली स्टेबल. जर कंपनीचं प्रॉफिट स्टेबल असेल म्हणजे दरवर्षी कंपनीला होणारा जो प्रॉफिट आहे जो जवळपास नियर अबाउट असेल म्हणजे स्टेबल असेल, तर या केसमध्ये ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे गुडविल कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, मग गुडविल कॅल्क्युलेट केली जाते ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे. त्याचा दोन प्रकारे ऍव्हरेज प्रॉफिट काढतात, एक सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट आणि दुसरा वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट. मग सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट प्रमाणे ज्यावेळेस तुम्ही गुडविल कॅल्क्युलेट करता तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं. काय काढायचं? आधी ऍव्हरेज प्रॉफिट. प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला मागच्या काही वर्षांचं प्रॉफिट दिलं असेल, मागच्या काही वर्षांचं प्रॉफिट दिलंय, त्याच्यावरून तुम्हाला आधी कॅल्क्युलेशन करायचंय टोटल प्रॉफिट. आधी काय कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला? टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेशन करायचं. मागच्या 3-4 वर्षांचं प्रॉफिट लॉस दिलं असेल त्यांची बेरीज वजाबाकी करून आधी टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं ऍव्हरेज प्रॉफिट. मग ऍव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार? तर टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. नंबर ऑफ इयर गिवन. ठीक आहे, टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. ऍव्हरेज प्रॉफिट करायचं. टोटल प्रॉफिट म्हणजे मागच्या 4-5 वर्षांचं म्हणून तुम्ही जो प्रॉफिट काढलाय तो टोटल प्रॉफिट त्याला नंबर ऑफ इयर ने डिवाइड करायचं. नंबर ऑफ इयर गिवन म्हणजे मागच्या 4 वर्षांचं प्रॉफिट दिलं असेल तर नंबर ऑफ इयर गिवन 4 इयर येईल. आणि ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं गुडविल. मग गुडविलचा फॉर्म्युला काय येणार? तर ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेस. नंबर ऑफ इयर परचेस. नंबर ऑफ इयर परचेस. तर या पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेट करायची. तर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. नंबर 1. मग टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला काही ऍडजस्टमेंट दिले असतील, रिकरिंग एक्सपेन्स किंवा नॉन रिकरिंग एक्सपेन्स. तर नॉन रिकरिंग एक्सपेन्स किंवा नॉन रिकरिंग इन्कम जे असेल ना ते प्लस मायनस करून तुम्ही टोटल प्रॉफिट आधी कॅल्क्युलेट करायचं. त्याला ऍडजस्टेड प्रॉफिट म्हणतात. त्याला काय म्हणतात? ऍडजस्टेड प्रॉफिट. म्हणजे ऍडजस्टमेंट दिल्या असतील त्या ऍडजस्टमेंट कन्सिडर करून तुम्ही टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचंय. नंतर ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे आणि नंतर गुडविल कॅल्क्युलेट करायचे. फक्त 3च फॉर्म्युले. 3 फॉर्म्युले म्हणजे 2च आहेत, एक ऍव्हरेज प्रॉफिट आणि दुसरा गुडविल. बरोबर. सगळ्यात पहिले काय करा? टोटल प्रॉफिट काढा. पण टोटल प्रॉफिट काढताना जर काही ऍडजस्टमेंट दिल्या असतील त्याच्यामध्ये रिकरिंग नॉन रिकरिंग एक्सपेन्स रिलेटेड काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल तर ते प्लस मायनस करा. आधी टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. टोटल प्रॉफिट मिळाल्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे? टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. आणि गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार? तर तुम्ही जो ऍव्हरेज प्रॉफिट काढलाय तो ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेस. हे नंबर ऑफ इयर परचेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. तर सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड ही खूप सोपी मेथड आहे गुडविल कॅल्क्युलेशन करण्याची. आणि ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट आणि दुसरी मेथड आहे वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. मग वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट याच्यामध्ये काय करायचंय? समजा कंपनीला जो प्रॉफिट किंवा लॉस होतोय तो जर एक पर्टिक्युलर प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज ऑर डिक्रीज होत असेल तर अशा वेळेस आपण वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथडचा उपयोग करतो. म्हणजे जो करंट इयर प्रॉफिट आहे त्याला जास्त वेटेज दिलं जातं आणि त्याप्रमाणे वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे गुडविल कॅल्क्युलेट केली जाते. मग याच्यामध्ये फॉर्म्युला काय आहे? तर याच्यात तुम्हाला जसं आपण ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये सुपर प्रॉफिट कोणती ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये आपण ऍव्हरेज प्रॉफिट काढतो त्याचप्रमाणे वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये तुम्हाला वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट काढावं लागतं. मग याचा फॉर्म्युला काय आहे? आधी वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. मग टोटल ऑफ वेटेड प्रॉफिट डिवाइडेड बाय टोटल ऑफ वेट.
मग ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस आपण समजून घेऊ. फक्त इथे काय करा, तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आणि हा फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा. मग आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस ते तुम्हाला क्लिअर समजेल. वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार? टोटल ऑफ वेटेड प्रॉफिट डिवाइडेड बाय टोटल ऑफ वेट, आणि मग गुडविल कॅल्क्युलेट करायचंय. मग गुडविल इज इक्वल टू वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. समजतंय? इथे तुम्हाला वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे आणि नंबर ऑफ इयरने त्याला मल्टिप्लाय करायचे. दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. समजतंय? नंतर सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड याप्रमाणे तुम्हाला जवळपास 5 एक फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे सगळ्यात आधी तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट नेहमीप्रमाणे कसं कॅल्क्युलेट करणार? टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स गिवन. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स गिवन. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स गिवन या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. नंतर कॅपिटल एम्प्लॉईड. याच्यात आता कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करणार. मग कॅपिटल एम्प्लॉईड कसं कॅल्क्युलेट करणार? तर कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेशन करण्याचे दोन मेथड आहेत. दोन पद्धतीने तुम्ही कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेट करू शकता. पहिली मेथड काय आहे? ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेशन करताना ऍसेट्स मायनस लायबिलिटीज एक तर हा फॉर्म्युला आहे, आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल टोटल ऑफ कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस हा एक फॉर्म्युला आहे. कोणताही फॉर्म्युला यूज केला तरी तुमचा आन्सर एकच येतो. म्हणून आपण कॅपिटल एम्प्लॉईड बरोबर कॅल्क्युलेट केलेलं आहे किंवा नाही हे कसं कन्फर्म करणार? की समजा एक फॉर्म्युला तुम्ही या फॉर्म्युल्याचा तुम्ही वापर केला ऍसेट मायनस लायबिलिटीज बरोबर, तर या फॉर्म्युल्याने त्याला चेक करून घ्यायचं दुसऱ्या फॉर्म्युल्याने. तर कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेशन. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय? तर पार्टनर्सने किंवा कंपनीने बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलेलं जे कॅपिटल आहे त्याला आपण कॅपिटल एम्प्लॉईड म्हणतो. टोटल अमाउंट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टेड बाय owner or shareholder into the business is known as capital employed. मग इथे काय करायचंय तुम्हाला? कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेशन करायचा दोन मेथड आहे. एक ऍसेट्स मायनस लायबिलिटीज आणि दुसरी मेथड आहे कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. कोणतीही मेथड यूज करा तुमचा आन्सर एकच आहे. मग सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे आधी ऍव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहितो. तुम्हाला लिहायचे फॉर्म्युले लिहून घ्या. सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड याच्यात सर्वात आधी काढायचे ऍव्हरेज प्रॉफिट. फॉर्म्युला काय? ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेशनचा टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन हा एक फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड. काय कॅल्क्युलेट करायचंय? कॅपिटल एम्प्लॉईड. मग ऍसेट्स मायनस लायबिलिटीज एक तर हा फॉर्म्युला आहे बरोबर, हा एक फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला? कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस एक तर हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर नंबर 3 कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार? तर कॅपिटल एम्प्लॉईड इंटू एनआरआर. एनआरआर म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. तुम्हाला हा प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल. नंबर 4 कॅल्क्युलेशन करायचंय सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आणि त्याच्यानंतर नंबर 5 कॅल्क्युलेशन करायचे गुडविल. गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. तर या पद्धतीने 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेशन करताना आणि काय कॅल्क्युलेट करावं लागेल? ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. नंतर नंबर 2 कॅपिटल एम्प्लॉईड. कॅपिटल एम्प्लॉईड कॅल्क्युलेशन करण्याचे दोन फॉर्म्युले. पहिला फॉर्म्युला ऍसेट्स मायनस लायबिलिटीज आणि दुसरा फॉर्म्युला कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता.
नंबर 3 कॅल्क्युलेशन करायचं नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट म्हणजे काय की आपल्याच प्रमाणे जर सेम इंडस्ट्रीज आहे, सिमिलर टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज सर्वसाधारणपणे किती नफा कमवतात त्याचं पर्सेंटेज असतं, त्या पर्सेंटेज प्रमाणे आपल्याला नॉर्मल प्रॉफिट काढावा लागतो. तर नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड इंटू एनआरआर म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. हे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल. नंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार, ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आणि 5 नंबर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे गुडविल. तर गुडविलचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. ते फॉर्म्युले लिहून घ्यायचे आणि पाठांतर करून घ्यायचे. ठीक आहे. तिसरी मेथड आहे कॅपिटलायझेशन मेथड. या कॅपिटलायझेशन मेथड मध्ये जे आपण जे गुडविल कॅल्क्युलेट केलेली त्या गुडविल वरून एक फ्युचर प्रॉफिट फ्युचर कॅपिटल कॅल्क्युलेट केलं जातं की भविष्यात इतकंच प्रॉफिट अर्न करण्यासाठी आपल्याला किती कॅपिटल लागेल ते कॅल्क्युलेट केलं जातं. नाही तर सोप्या भाषेत जर म्हणायचं तर जे गुडविल आहे त्याचं कन्व्हर्जन 100% मध्ये केलं जातं. मग याचा फॉर्म्युला काय आहे, कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार, तर गुडविलचा जो फॉर्म्युला आहे कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे तो काय आहे, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू एनआरआर सॉरी सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय एनआरआर इंटू 100. सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय एनआरआर इंटू 100 म्हणजे सुपर प्रॉफिट म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे लागतील. 1 2 3 4 सुपर प्रॉफिट आणि नंतर कॅपिटलायझेशन मेथड गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय एनआरआर इंटू 100. समजलं. म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे तुम्हाला आधी कॅल्क्युलेट करावं लागेल, नंतर मग कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे जर तुम्ही कॅल्क्युलेट करणार तर जो सुपर प्रॉफिट तुम्ही कॅल्क्युलेट केलाय त्याच्या बेसिसवर तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायचं म्हणजे गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय एनआरआर इंटू 100. ठीक आहे. आणि एन्युटी मेथड, तर एन्युटी मेथड प्रमाणे गुडविल कॅल्क्युलेशन करताना काय करणार तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू एन्युटी रेट. एन्युटी रेट हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो. हा एक डिस्काउंटेड रेट असतो किंवा फिक्स एक टेबल तयार केलेला असतो एन्युटी टेबल, त्याप्रमाणे तो रेट दिलेला असतो. ठीक आहे. तर एन्युटी रेट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल तर एन्युटी मेथड प्रमाणे गुडविल कसे कॅल्क्युलेट करणार, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू एन्युटी रेट. तर सुपर प्रॉफिट इंटू एन्युटी रेट म्हणजे एन्युटी मेथड प्रमाणे पण गुडविल कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला सुपर प्रॉफिट प्रमाणे कॅल्क्युलेट करावं लागेल. सुपर प्रॉफिट पर्यंत कॅल्क्युलेट करावंच लागेल. ठीक आहे. तर या 4 मेथड्स आहेत. 4 मेथड बघा कोणकोणते 4 मेथड्स आहेत. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये 2 आहे, एक सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट आणि दुसरी वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट. त्याच्यानंतर सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड मध्ये तुम्हाला 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. नंतर कॅपिटलायझेशन मेथड आणि एन्युटी मेथड. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. याच्यामध्ये पहिली मेथड आहे, फॉर्म्युले लिहून घ्या माझ्यासोबत तुम्ही पण. पहिली मेथड आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. मग ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये नंबर 1 सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ठीक आहे. मग सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त 2च फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिले नंबर 1 तुम्ही कॅल्क्युलेशन करणार टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट मागचा 3-4 वर्षांचं प्रॉफिट दिलं असेल, त्या 3-4-5 वर्षांचा जो पण प्रॉफिट लॉस दिला असेल त्यांची बेरीज वजाबाकी करायचं, प्लस मायनस करायचं आणि टोटल प्रॉफिट काढायचं आहे. पण टोटल प्रॉफिट काढताना काही ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेले असतील, ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली असेल, त्याच्यामध्ये रिकरिंग नॉन रिकरिंग एक्सपेन्सेस लॉसेस काही दिले असतील तर ज्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ऍडजस्टमेंट आधी कन्सिडर करायचा आणि त्याच्यानंतर हा टोटल प्रॉफिट काढायचा. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता ऍडजस्टेड टोटल प्रॉफिट काढायचं. काय ऍडजस्टेड टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. म्हणजे ऍडजस्टमेंट कन्सिडर केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. नंबर 2 मग तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय ऍव्हरेज प्रॉफिट.
ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार? टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. टोटल प्रॉफिट हा जो आपण कॅल्क्युलेट केलाय हा डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल. म्हणजे आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना प्रॉब्लेम मध्ये जे प्रॉफिट लॉस दिले होते जितक्या वर्षांचे ते इथे काउंट करून घ्यायचे. समजा 4 वर्षांचं प्रॉफिट लॉस दिलं असेल तर 4 इयर झालं नंबर ऑफ इयर गिवन. ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना समजून जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्ही फक्त फॉर्म्युला लिहून घ्या. आणि नंबर 3 कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला गुडविल. मग गुडविल कसे कॅल्क्युलेट करणार? तर गुडविल कॅल्क्युलेशन करताना ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेस. ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेस. मग ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेस या पद्धतीने तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायची. समजतंय? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, त्याच्यामध्ये सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे आधी कॅल्क्युलेट करायचे टोटल प्रॉफिट बट आफ्टर ऍडजस्टमेंट. नंतर कॅल्क्युलेशन करायचे ऍव्हरेज प्रॉफिट, टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. आणि नंबर 3 कॅल्क्युलेशन करायचे गुडविल. गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर परचेस. त्या ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये ही झाली पहिली मेथड. आणि दुसरी मेथड काय आहे? वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड ही सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट होती, वेटेड ऍव्हरेज. मग वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये तुम्हाला आधी वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा. तुम्हाला आधी काय कॅल्क्युलेट करायचंय? वेटेड प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, नंतर टोटल ऑफ वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर? म्हणजे आधी तुम्हाला नंबर 1 कॅल्क्युलेशन करायचं आहे टोटल ऑफ वेटेड प्रॉफिट. आधी काय कॅल्क्युलेट करायचंय? टोटल ऑफ वेटेड प्रॉफिट. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेन की टोटल ऑफ वेटेड प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात. नंबर 2 तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल टोटल ऑफ वेट. टोटल ऑफ वेट कॅल्क्युलेट करायचं. बरोबर? टोटल ऑफ वेट्स. आणि त्याच्यानंतर नंबर 3 तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय गुडविल. मग गुडविलचा फॉर्म्युला काय आहे? गुडविलचा फॉर्म्युला आहे वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट into number of year purchase. तर या पद्धतीने वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड चे फॉर्म्युला लक्षात ठेवा. आधी काय करणार? टोटल ऑफ वेटेड प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. नंतर टोटल ऑफ वेट कॅल्क्युलेट करायचं आहे. नंतर वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे. मग वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढणार? इथे अजून एक फॉर्म्युला आपला राहिला. वेटेड ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं आहे ना. मग काय करायचंय? टोटल ऑफ वेटेड प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ वेट यांचं डिवायडेशन करायचं 1 आणि 2. मग तुम्हाला वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मिळेल. आणि त्याला नंबर ऑफ इयर ने मल्टिप्लाय केलं, नंबर ऑफ इयर परचेस ने, तर आपल्याला काय मिळेल? गुडविल. ठीक आहे, ते ही झाली ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे तुम्हाला 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे तुम्हाला 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. नंबर 2 दुसरी मेथड सुपर प्रॉफिट मेथड. या सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे नंबर 1 तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे नेहमीप्रमाणे ऍव्हरेज प्रॉफिट. काय कॅल्क्युलेशन करायचंय? ऍव्हरेज प्रॉफिट. कसं कॅल्क्युलेट करणार? टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन.
ठीक आहे. नंबर 2 कॅल्क्युलेशन करायचं आहे तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉईड. मग कॅपिटल एम्प्लॉईड कसं कॅल्क्युलेट करणार, त्याचे दोन फॉर्म्युले बोललो मी तुम्हाला. ऍसेट्स मायनस लायबिलिटीज हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. नंबर 3 कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार, तर कॅपिटल एम्प्लॉईड इंटू एनआरआर. कॅपिटल एम्प्लॉईड इंटू एनआरआर. नंबर 4 कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, सुपर प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार, तर ऍव्हरेज प्रॉफिट जो आपण नंबर 1 ला कॅल्क्युलेट केला, ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट काय मिळेल आपल्याला, सुपर प्रॉफिट. आणि नंबर 5 कॅल्क्युलेशन करायचंय गुडविल. मग कसं कॅल्क्युलेट करणार, तर सुपर प्रॉफिट into number of year purchase. सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. तर हे 5 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे सुपर प्रॉफिट मेथड प्रमाणे. ठीक आहे. तिसरी मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट. तिसरी मेथड काय आहे, कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट. हे बघा कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट आणि याचा फॉर्म्युला काय आहे, गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय एनआरआर इंटू 100. कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे गुडविलचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कॅपिटलायझेशन मेथड. आता कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार, तर गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय एनआरआर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मग इथे सुपर प्रॉफिट घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला 1 2 3 4 इथपर्यंत हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. सुपर प्रॉफिट तुम्हाला मिळेल, मग तुम्ही कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे गुडविल तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय एनआरआर इंटू 100. मग सुपर प्रॉफिट करण्यासाठी मग हे 4 फॉर्म्युले, एक ऍव्हरेज प्रॉफिट, कॅपिटल एम्प्लॉईड, नॉर्मल प्रॉफिट, मग सुपर प्रॉफिट आणि मग कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे गुडविल कॅल्क्युलेट करता येईल. याचा अर्थ कॅपिटलायझेशन मेथड प्रमाणे गुडविल कॅल्क्युलेशन करण्यासाठी सुपर प्रॉफिट पर्यंत तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. ही तिसरी मेथड. आणि चौथी मेथड जी ती ॲन्युटी मेथड आहे. मग ॲन्युटी मेथड प्रमाणे गुडविल कसं कॅल्क्युलेट करणार, ॲन्युटी मेथड प्रमाणे गुडविल कॅल्क्युलेशन करताना सुपर प्रॉफिट मेथड पर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. सुपर प्रॉफिट मेथड पर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आहे. चौथी मेथड आहे ॲन्युटी मेथड. मग ॲन्युटी मेथड प्रमाणे गुडविल कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू ॲन्युटी रेट. सुपर प्रॉफिट इंटू ॲन्युटी रेट. मग आता सुपर प्रॉफिट इंटू ॲन्युटी रेट ना, तर सुपर प्रॉफिट काढायचं आहे तुम्हाला, म्हणजे पुन्हा 1 2 3 4 सुपर प्रॉफिट पर्यंतचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ते सगळे फॉर्म्युले नोटबुक मध्ये लिहा, फॉर्म्युले पूर्ण पाठांतर करून घ्या. मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, त्यावेळेस तुम्हाला इझिली प्रॉब्लेम समजून जाईल. येथे लक्षात, तर आधी फॉर्म्युले पूर्ण लक्षात ठेवा.